नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेचा सिलेबस जो काही वेबसाईटला असतो तो सिलेबस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षा हलक्यात घेऊ नका, कारण TET परीक्षा पास होणंसुद्धा खूप खूप महत्त्वाचं झालेलं आहे. माझा संपर्क क्रमांक आहे, आपले नवीनच बॅच आत्ताच चालू झालेली आहे. व्हॉट्सअप करून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो TET परीक्षेचं सर्व अपडेट व परीक्षेबद्दलची माहिती व क्लासची माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण सिलेबस पाहणार आहोत. मित्रांनो, फर्स्ट पेपर म्हणजे अगदीच 1ली ते 5वी या वर्गासाठी तुम्हाला जर शिकवायचं असेल तर तुम्हाला हे 5 विषय असतात. त्यातला पहिला विषय असतो मराठी व्याकरण, दुसरा इंग्रजी व्याकरण, तिसरा अंकगणित व भूमिती विचारली जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तासुद्धा विचारलं जातं. चौथा विषय परिसर अभ्यास आणि 5वा विषय आपला सर्वांचा आवडता म्हणजे बालमानसशास्त्र. चला तर मग मित्रांनो, या सर्व विषयाचा सिलेबस थोडक्यात पाहणार आहोत आपण. मराठी व्याकरणमध्ये विचारले जातात काय? मराठी व्याकरण 2 विभागात प्रश्न विचारले जातात. एखादा उतारासुद्धा येत असतो. 2 विभाग म्हणजेच व्याकरण व शब्दसंग्रह विषय वाचून मार्गदर्शनाखाली आपण मार्क मिळवता येईल. आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला या 2 पुस्तकाचा वापर करायचा आहे. बाळासाहेब शिंदे व मोरा वळंबे या दोन्ही पुस्तकाचा वापर जर तुम्ही केलात तर नक्कीच या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवता येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तसेच जे की इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे व शेख सर मागील ग्रामर, जे की मागील प्रश्नपत्रिकेत विचारलं गेलेलं ग्रामर तुम्हाला हाताळायचं आहे. चला मित्रांनो, तिसरा विषय जो आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 व 2 यासाठी परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ते बघणार आहोत. परिसर अभ्यास म्हटल्यानंतर मित्रांनो, त्याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबंध व विषयाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतात. परिसर अभ्यासाची व्याप्ती 1ली ते 8वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला चौथीचा सुद्धा जो की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहाससुद्धा करणं आवश्यक असतं. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहे. जे विद्यार्थी क्लास लावतील त्यांना नोट्स उपलब्ध असणार आहेत. बालमानसशास्त्रासाठी तुम्हाला पुस्तकं यूज कोणती करायची? विद्यार्थी मित्रांनो, या विषयातील अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेसंबंधी प्रश्न विचारले जात असतात. या विषयासाठी प्रचलित पुस्तकं आणि अतिमहत्त्वाचे पुस्तकं असणारे मी तुम्हाला सांगणार आहे. या विषयासाठी असणारे पुस्तकं फडकेर प्रकाशन, निराली प्रकाशन, मागील प्रश्नपत्रिका करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर अंकगणित भूमितीसाठी काय वापरायचं हे तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही, पण सराव करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पंढरीनाथ राणे स्कॉलरशिप सराव महत्त्वाचं व पेपर विश्लेषण करणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग मित्रांनो, 6 ते 8 कसा सिलेबस असतो ते पण पाहणार आहोत आपण. 6वी ते 8वी या वर्गासाठी तुम्हाला पात्र होण्यासाठी TET कोणता पेपर द्यावा लागेल? दुसरा पेपर द्यावा लागेल. दुसरा पेपरमध्ये विषय गणित व विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयावर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. तर बघा, गणित विज्ञानासाठी 2 लँग्वेज असतील. एक बालमानसशास्त्र, विज्ञान व गणित असेल. इकडे 2 लँग्वेज असतील, बालमानसशास्त्र व सामाजिक शास्त्र विचारलं जाणार आहे. बालमानसशास्त्रासाठी मी मागच्या जे काही पेपर 1 मध्ये जो सिलेबस सांगितला तो सिलेबस असेल. फक्त 11 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अभ्यास केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर माझं हे टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला भेट द्यायला विसरू नका. @H पुंडे सर या ठिकाणी ही PDF टाकलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक पुस्तक बाजारातून आणून पास होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो, जे की विद्यार्थी मित्रांनो, एका पुस्तकातून तुम्हाला पास होता येणार नाही. प्रत्येक विषयामध्ये
काही प्रमाणात सारख्या प्रमाणात व आउट ऑफ मार्क मिळवल्याशिवाय आपल्याला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवता येणार नाही आहे. विज्ञान गटासाठी कशा पद्धतीने अभ्यास करायचे लक्षात घ्या. गणित विज्ञान विषय गटासाठी 60 गुण असून यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरावरील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध समस्या, निराकरण क्षमता, गणित विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधित असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वी पाठ्यक्रम लागू राहील. गणित विज्ञान मार्गदर्शनासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मागील प्रश्नपत्रिका पेपर विश्लेषण करणं आवश्यक आहे. सामाजिक शास्त्रासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्रासाठी 60 गुण तुम्हाला विचारले जातात. 6वी ते 8वी या वर्गासाठी तुम्हाला सामाजिक शास्त्राचं जर बघितलं, आपल्या नोट्स खूप मागच्या वर्षी उपयुक्त ठरल्या होत्या. यावर्षीसुद्धा त्या क्लासच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध केलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या विषयाची क्लाससुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी आपला हा संपर्क क्रमांक इथे पाहू शकता, 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क हा व्हॉट्सअप करून विद्यार्थी मित्रांनो क्लासची माहिती मिळवू शकता व 2 महिन्याची बॅच जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो रिलॅक्समध्ये राहिला तर 3.5% जे की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी रिझल्ट लागणारी परीक्षा आहे. यामध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला तयारी तर जबरदस्त करणं गरजेचंच आहे. आपल्या क्लासची थोडक्यात वैशिष्ट्ये सांगतो. प्रत्येक क्लास 1 तास राहील. कधीही कितीही वेळेस पाहू शकता. 100% पास होण्याची गॅरंटी असेल. 2021मध्ये रिझल्ट काय तुमचा म्हटल्यानंतर 500+ विद्यार्थ्यांना आपण पास केलेलं आहे. काही विषयाच्या नोट्स उपलब्ध असतील, विषयानुसार तज्ज्ञ शिक्षक असतील आणि संपर्क क्रमांक 9665484048 आणि विद्यार्थी मित्रांनो डिटेलसाठी तुम्ही मला या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ग्रुपची लिंक दिलेली आहे, जी की ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो आणि आपल्याशी कनेक्ट राहू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बेस्ट ऑफ लक TET एक्झाम. धन्यवाद.